नमस्कार. मी अजय बेजलवार, गटनिदेशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर. मी आज मेसन प्लंबर कार्पेंट्री या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थींसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याबाबत ऑपॉर्च्युनिटीज फॉर मेसन प्लंबर कार्पेंट्री या टॉपिकवर प्रेझेंटेशन सादर करतोय. मित्रांनो, 10वी नंतर 5 किंवा 6 वर्ष घालवण्यापेक्षा आपण सर्वांनी 1 वर्षाचा रोजगाराची हमखास संधी असणारा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. तो म्हणजे मेसन किंवा प्लंबर किंवा कार्पेंट्री. ITI करणे म्हणजे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. याचाच अर्थ आपण आपल्या आयुष्यातला फक्त 1 वर्ष इन्व्हेस्ट केलेला आहे आणि लगेच निश्चित त्याचा लाभ मिळणार. इथे इन्व्हेस्टमेंट म्हणजे वेळ, म्हणजेच टाईम. कमी वेळात जास्त रिटर्न्स. मित्रांनो, वेळ खूप कमी आहे. गेलेला वेळ कधीच परत येत नाही. तर पाहूया की आपल्याला नोकरी करावायची आहे की स्वयंरोजगार. मित्रांनो, मेसन, कार्पेंट्री, प्लंबर या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांना कल्पनाही नसेल की त्यांच्या व्यवसायासाठी, स्वयंरोजगारासाठी भरपूर संधी आहेत. म्हणून रोजगाराची संधी तर आहेच, परंतु स्वयंरोजगाराच्या संधी अनेक असल्यामुळे त्यांनी उद्योजक बनण्याच्या दृष्टीने आपला ॲटिट्यूड तयार करावा. उद्योजक म्हणजे उद्योगाची आर्थिक संधी शोधणारा आणि मालक बनून काहीतरी वेगळा करून दाखवण्याची इच्छा असणारा. बरेचदा आम्ही कल्पना करतो की काहीतरी वेगळं करायचं आणि त्यातून एक आयडिया सुचते. त्या आयडियाचं रूपांतर रिअल लाईफमध्ये अंमलात आणलं तर सार्थक ठरू शकते. परंतु फक्त विचार करत राहिलो तर महिन्यानंतरही आपण कल्पना करत राहू. खरा उद्योजक आयडियाला अंमलात आणतो आणि व्यवसाय सुरू करतो. तर चला आपण उद्योजक बनण्याच्या दृष्टीने विचार करूया. उद्योजक प्रत्येक संधीचे सोने करतो. इतरांना घेऊन नेतृत्व करून अडचणींवर मात करतो. म्हणून कितीही अडचणी आल्या तरी खचून न जाता आपलं ध्येय साध्य करण्यासाठी वाटचाल करीत राहावी. उद्योजक कितीही संकटे आली तरी बळकटीने काम करतो, जोखीम पत्करतो. उद्योगाची उत्पादन, मार्केटिंग, मनुष्यबळ आणि वित्तीय नियोजन या बाबी उत्कृष्टरित्या सांभाळतो. तत्त्वाशी सदैव एकनिष्ठ राहतो. म्हणून कितीही अडचणी आल्या तरीही आपल्या तत्त्वाशी तडजोड करू नये आणि आपण निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे. एंटरप्रेनर म्हणजेच उद्योजक. कुठलेही उद्योजक होताना किंवा उद्योग सुरू करताना आपल्याला 5Mची गरज पडते. 5M. त्यातला फर्स्ट एम आहे मॅन, म्हणजे मॅन पॉवर. ती आपण स्वतः आहो, कारण आपण ITI केलेला आहे. आपल्याला नॉलेज आहे, स्किल आहे, ॲटिट्यूड आहे, म्हणजेच आपण मॅनपॉवर म्हणून काम करू शकतो. म्हणून हा पहिला एमचा प्रश्न सुटला. दुसरा एम आहे मशीन किंवा मशिनरी किंवा इक्विपमेंट. आपले मेसन झालेले आहे, कार्पेंटर झालेला आहे किंवा प्लंबर झालेला आहे. या तिन्ही व्यवसायाच्या उद्योगाकरिता कुठलेही म्हणजे मशिनरीची किंमत जास्त नसते. आपण टूल्स किंवा मशिनरी जर विकत घेतो म्हटलं तरी फार तर 5 ते 10 हजारात हा उद्योग सुरू होऊ शकतो. जर आपल्याजवळ तेवढी रक्कम नसेल तर आपण 3-4 मुलांचा ग्रुप तयार करा, समूहमध्ये 3-3, 4-4 हजार रुपये गोळा करा आणि हा व्यवसाय आपण सहज सुरू करू शकतो. टूलकिट सहज घेता येईल आपल्याला, काही जास्त महाग नसते. जसं आपण मेसनचा विचार केला तर गमेले, पावडे किंवा टाईल्स कटिंग मशीन आहे, ड्रिलिंग मशीन आहे इत्यादी आहे. तर हे फार तर आपल्या 10 ते 12 हजारात आपण घेऊ शकतो. सेम आता आज प्लंबरचं जे आहे, आज PVCमध्ये आल्यामुळे आपल्याला डाईची गरज नाही. परंतु समजा आपण डाई पण घेतली आणि ड्रिलिंग मशीन आहे, इतर त्याचे टूल्स जर विकत घेतले तरी ते 10-12 हजारात आपण सहज घेऊ शकतो. तसंच कार्पेंट्रीमध्ये सुद्धा. तर कमी किमतीत आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो. जर आपण स्वतः नाही करू शकलो तर समूहामध्ये सुरू करा. तिसरा एम आहे मटेरियल. तर आपलं हे जसं मेसन आहे, प्लंबर आहे किंवा कार्पेंट्री आहे, ह्याच्यात आपल्याला मटेरियलची गरज पडत नाही, कारण कस्टमरच आपल्याला मटेरियल पुरवतो आणि आपल्याला त्याच्यावर काम करायचं असते. फक्त आपल्यात स्किल असायला पाहिजे. चौथा सगळ्यात महत्त्वाचा मनी. जसं मी म्हटलं, पैसे लागते आपल्याला. मनी म्हणजे पैसे. तर जर एकट्याला शक्य नसेल तर आपण 4-5 मुलांचा समूह तयार करा आणि व्यवसाय सुरू करा. म्हणून पैसा कुठेही म्हणजे अडचण नसतो. फक्त आपली एक इच्छा असायला पाहिजे
आपण सुरू करू शकतो. नंतर आहे मार्केट किंवा मार्केटिंग. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण आपण जर मार्केटिंगच नाही करणार तर आपल्याकडे कोणी काम घेऊन कसं येणार आहे. तर आज सगळ्यात सोपी मार्केटिंगची जी पद्धत आहे ती म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियावर आपण जाहिरात देऊन सहज आपली प्रसिद्धी करू शकतो. सोशल मीडिया म्हणजे आता फेसबुक आहे, व्हॉट्सॲप आहे, इंस्टाग्राम आहे. याच्यावर आपण आपल्या कामाची सूची तयार करा, दर निश्चित करा आणि त्याची प्रसिद्धी करा. आपल्याला कुठेच अडचण नाही येणार. मित्रांनो, आपले 3 व्यवसाय आहे, जसं मेसन आहे, प्लंबर आहे, कार्पेंट्री आहे. जर आपण ह्या तिघांनी मिळून एकत्र जर काम केलं तर आपला उद्योग खूप छान चालू शकतो आणि तुम्ही एक चांगले एंटरप्रेनर होऊ शकतात. कारण बघा, हे तिन्ही एकमेकाशी संबंधित आहे. कुठल्याही घरात तुम्ही गेले तिथे नळाचं काम आहे, मेसनरीचं काम आहे, कार्पेंट्रीचं सुद्धा काम आहे. म्हणजे एखाद्या कार्पेंटरला जर काम मिळालं तर तो मेसनरी आणि प्लंबरचे काम आणू शकतो आणि तुम्ही तिघे मिळून ते सहज करू शकतो. तसंच प्लंबर गेला तर त्यालासुद्धा टाईल्स वगैरे फोडावं लागते, तर मेसनची गरज पडते आणि सोबत कार्पेंट्रीचे सुद्धा त्या घरात काम निघू शकतात. घरात असो, कुठेही ऑफिसमध्ये असो किंवा मॉल्समध्ये असो. ह्या तिन्ही ट्रेड एकमेकाशी रिलेटेड असल्यामुळे समूहामध्ये जर तुम्ही काम केलं तर निश्चित तुम्हाला लाभ मिळणार आणि तुम्ही चांगले एंटरप्रेनर होऊ शकता. तर सर्वात आधी आपण मेसन या व्यवसायाकरिता उपलब्ध असलेले स्वयंरोजगाराच्या संधीबद्दल बघूया. मेसन झालेला प्रशिक्षणार्थी हा PWD, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नगर परिषद, जिल्हा परिषदमध्ये टेंडर मिळवण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतो. PWDमध्ये तर त्याला 15 लाखाची कामंसुद्धा मिळू शकतात. परंतु रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. तरी या सगळ्या विभागाशी संपर्क साधून रजिस्ट्रेशन करावे. तसंच मेसन हा कॉन्ट्रॅक्टर म्हणून कन्स्ट्रक्शनची कामे करू शकतो आणि सुरुवातीला समजा त्याला स्किल गेन करायची असेल, तो एखाद्या कॉन्ट्रॅक्टरच्या खाली मेसन म्हणून सुद्धा काम करू शकतो. त्याच्यात वाईट काही नाही आहे, कारण आपल्याला पूर्ण कन्स्ट्रक्शनची कल्पना येऊन जाईल आणि पुढे आपण स्वतः कॉन्ट्रॅक्टर म्हणून मग काम करू शकतो. मेसन या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्याला नेहमी असे वाटते की आपल्याला वीट जोडाई आणि प्लास्टरिंगचीच कामे करायची आहे. परंतु आज जग बदललेलं आहे. लोकांची आवड, गरज बदललेली आहे. त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. प्रत्येकाला आपलं घर इनोव्हेटिव्ह पद्धतीचं हवं असतं, मग ते एलिव्हेशन असो किंवा इंटेरियर असो. म्हणून मेसन या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या स्किलमध्ये थोडंसं अपडेट केलं तर टाईल्स फिटिंगची कामे, किचन ओटाची कामे, बाथरूम आणि टॉयलेट वर्कची कामे सहज ते करू शकतात. त्यामुळे त्यांना त्यात भरपूर पैसा मिळू शकतो आणि अनेक प्रकारची कामे मिळू शकतात. तसंच आपल्या स्किलमध्ये पुन्हा थोडंसं अपडेट केलं तर आपण POPची कामे घेऊ शकतात. कारण POP वर्कमध्ये भरपूर पैसा आहे, परंतु स्किल हाय लेवलची हवी असते. तर याच्यातही आपण प्रयत्न करण्यात काही हरकत नाही. याची कामे भरपूर आहे. परत जर आपण बघूया तर लोकांना आज गार्डन साधा नको असतो, त्यात इनोव्हेटिव्ह पद्धतीचं हवं असतं, म्हणजेच लँडस्केपिंग. तर आपण पुन्हा आपल्या स्किल आणि नॉलेजमध्ये अपडेट केलं तर लँडस्केपिंगची कामे आपण सहज करू शकतो आणि त्यात भरपूर पैसा आहे. कमी वेळात चांगलं उत्पन्न मिळू शकतो. तसेच आपण कुंडी असो, ग्रिल्स असो, दाराच्या आणि खिडक्यांच्या कॉन्क्रीटच्या फ्रेम्स असो, हे आपण घरून तयार करून विकू शकतो. त्याच्यात चांगला पैसा आहे, कारण आपल्याला काही दुकान लावायची गरज नाही. आपण घरूनसुद्धा सप्लाय करू शकतो. तसंच जर आपल्याला चांगला पैसा असेल तर आपण हार्डवेअर आयटम्सची एक दुकान लावू शकतो. डीलरशिप घेऊ शकतो, टाईल्सची, सिमेंटची, अनेक प्रकारचे आयटम्स असतात हार्डवेअरचे, जे आपण त्याची डीलरशिप घेऊन चांगला व्यवसाय करू शकतो. ही एक चांगली संधी आहे. प्लंबर या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्याला असं नेहमी वाटते की त्याला फक्त नळ फिटिंगची कामे करायची आहे, परंतु तसं नाही आहे. PWD, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नगर परिषद, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या क्षेत्रातील पाईपलाईनची जी कामे आहे ती रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर थ्रू केली जाते आणि प्लंबर व्यवसायाचा प्रशिक्षणार्थी कॉन्ट्रॅक्टरसाठी तिथे रजिस्ट्रेशन करू शकतो. म्हणून त्यांनी या विभागाशी संपर्क साधून रजिस्ट्रेशन करून घ्यावे आणि टेंडरची कामे घ्यावे. जर एका मुलाकडून शक्य होत नसेल तर 3-4 मुलांनी मिळून टेंडर भरावे आणि कामे घ्यावी. तसेच
म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नगर परिषद, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या हद्दीतील जे घरं असतात त्या घरांच्या जे पाणी पुरवठा केला जातो त्यांना एक मीटर असतो. तो मीटर फक्त ज्याच्याकडे लायसन्स असेल तोच कॉन्ट्रॅक्टर तो मीटर लावू शकतो किंवा ती नळाची जोडणी करू शकतो. तर या लायसन्ससाठी सुद्धा प्लंबर व्यवसायाचा प्रशिक्षणार्थी या विभागाला संपर्क साधून अप्लाय करू शकतो आणि लायसन्स मिळू शकतो आणि अधिकृतपणे तो नळाची जोडणी करू शकतो. हा व्यवसाय खूप चांगला आहे. जर त्याला लायसन्स मिळालं तर त्याला कॉन्ट्रॅक्टरशिपची कामं भरपूर मिळू शकतात. पुन्हा तो फ्लॅट स्कीम असो की आजकाल जे बघितलं आपण मोठ्या मोठ्या स्कीम झालेल्या आहेत त्याला टाउनशिप म्हणतो आपण. घर असो किंवा एखादं कमर्शियल बिल्डिंग असेल तिथेसुद्धा नळाची फिटिंगची कामे असतात. ती कामेसुद्धा तो घेऊ शकतो. कारण आज आपण बघितलं की खूप बदल झालेला आहे प्लंबिंग वर्कमध्ये. आज जर बाथरूममध्ये बघाल आपण सॅनिटरी फिटिंगमध्ये म्हणा खूप बदल झालेला आहे. खूप इनोव्हेटिव्ह प्रकारचे प्लंबिंग पद्धती आलेल्या आहे. तर आपल्याकडे स्किल असल्यामुळे, नॉलेज असल्यामुळे आपण सहज नवीन प्रकारच्या ज्या फिटिंग्स आहे ते करू शकतो. म्हणून कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुम्ही या फ्लॅट स्कीम, बिग टाउनशिप किंवा डोमेस्टिक हाऊस किंवा कमर्शियल बिल्डिंगमध्ये कामं सहज करू शकतात. याच फ्लॅट स्कीममध्ये, बिग टाउनशिपमध्ये, डोमेस्टिक हाऊस किंवा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आपण जी प्लंबिंगची कामे केलेली आहे ती मेंटेनन्ससाठी निघतात. जर आपण आपला संपर्क नेहमी ठेवला त्यांच्याशी तर आपल्याला इथले मेंटेनन्स आणि फिटिंगची कामे सहज मिळू शकतात. हा प्रकार आपण हॉस्पिटल्स, मॉल्स, अपार्टमेंट्समध्ये सुद्धा जिथे आपण जरी कामे केली नाही आहे तिथे फक्त आपण संपर्क ठेवला तर जेव्हा कधीही आपल्याला मेंटेनन्सची कामे निघाली तर सहज मिळू शकतात. तसेच जे सॅनिटरी अप्लायन्सेस आजकाल जे आलेले आहे त्याचे रिपेरिंग आणि फिटिंगची कामेसुद्धा आपण घेऊ शकतो. पुन्हा प्रत्येक अपार्टमेंट म्हणा, ऑफिसेस म्हणा, इथे वॉटर टँक असतो, सम्प्स असतो. त्याची मेंटेनन्स आणि साफसफाईची कामेसुद्धा आपल्याला मिळू शकते. पुन्हा एक चांगली संधी आहे की आपण आपले जो नॉलेज असल्यामुळे आपण एक सॅनिटरी अप्लायन्सेसचं शॉप लावू शकतो. त्याची आपण डीलरशिप घेऊ शकतो. त्याच्यासोबत पाईप फिटिंग्स आहे आणि वॉटर टँक्स निघालेले आहे आजकाल. तर वेगवेगळ्या कंपनीची आपण डीलरशिप घेऊन एक चांगला व्यवसाय सुरू करू शकतो. जर स्वतः एकटा व्यक्ती करू नाही शकला तर 4-5 मुलांचा ग्रुप तयार करून आपण सहज शॉप लावून चांगला व्यवसाय करू शकतो. कार्पेंटरी व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्याला स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहे. तो सुद्धा PWD, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नगर परिषद, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतमध्ये फर्निचर वर्कसाठी कॉन्ट्रॅक्टर म्हणून रजिस्ट्रेशन करू शकतो. रजिस्ट्रेशन केल्यावर तो टेंडर भरू शकतो. जर एका प्रशिक्षणार्थ्याला ते शक्य नसेल तर 4-5 मुलांचा ग्रुप तयार करून टेंडर वर्क घ्या. कारण आज काय झालं आहे, प्रत्येक कार्यालयात इनोव्हेशन सुरू आहे. कॉर्पोरेट लुक देणं सुरू आहे. फर्निचर एकदम आधुनिक पद्धतीने तयार केले जात आहे. त्यामुळे त्यांना स्किल्ड मॅनपॉवरची गरज आहे. जर आपण रजिस्ट्रेशन केलं आणि टेंडर वर्क घेतलं तर सहज चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकतो आणि आपलं इन्कम वाढवू शकतो. याच पद्धतीने आपण प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये सुद्धा कामे घेऊ शकतो. तर याच्यात आपल्याला चांगली संधी आहे. म्हणून एक समूह म्हणून आपण जर काम केलं तर आपल्याला अनेक कार्यालयातून कामे मिळू शकतात. आज जग बदललेलं आहे. प्रत्येकाची आवड, गरज बदललेली आहे. पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. फ्लॅट स्कीम, बिग टाउनशिप, डोमेस्टिक हाऊस, शॉप्स, मॉल्स, हॉस्पिटल्समधील जी फर्निचर आहे तीसुद्धा इनोव्हेटिव्ह आणि डेकोरेटिव्ह असावी असं प्रत्येकाला वाटते. म्हणून ही जी फर्निचरची कामे आहे आपल्या जो स्किल आणि नॉलेज असल्यामुळे आपण सहज करू शकतो आणि त्याचा कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो. त्यासाठी फक्त आपल्याला या ज्या बिग मॉल्स आहे, हॉस्पिटल्स आहे, टाउनशिप्स आहे यांच्याशी संपर्क साधून कामं घ्यावी लागणार आहे. त्यांना पटवून द्यावं लागणार आहे की आम्ही ही कामे करू शकतो. जर एकाला शक्य नसेल तर 4-5 मुलांचा समूह तयार करून ही कामे घ्या. याच्यात चांगली कमाई आहे. तसेच याच अपार्टमेंटमध्ये, मॉल्समध्ये म्हणा, हॉस्पिटल्समध्ये म्हणा रिपेरिंगची कामे असतात तीसुद्धा आपण घेऊ शकतो. कारण त्या रिपेरिंगमध्ये सुद्धा चांगली कमाई आहे. पुन्हा बाहेरून इम्पोर्ट केलेले जे काही
फर्निचर्स असतात त्यांना फक्त असेंब्ली करायची असते, तीसुद्धा तुम्ही तिथे जाऊन असेंबल करून देऊ शकता. परत एक आपल्याला चांगली संधी आहे, आपण एक शॉप सुरू करू शकतो. कारण आज फर्निचर्स आपण तिथे तयार करून विकू शकतो आणि पुन्हा काही रेडीमेड फर्निचर्स आपल्याला भारतातून किंवा इतर बाहेरच्या देशातून इम्पोर्ट करून फक्त असेंबल करायची असते आणि ती विकायची असते आणि त्याला आज प्रचंड डिमांड आहे. तर आपण हे काम नक्की करू शकतो. जर एका मुलाला शक्य नाही होत असेल तर 4-5 मुलांचा समूह तयार करून शॉप लावा, डीलरशिप घ्या आणि चांगला व्यवसाय करा. आज प्रत्येकाला आपल्या घरात वेगवेगळ्या रूममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर्स हवे असतात. मग बेडरूम असेल, स्टडी रूम असेल, हॉल असेल आणि किचनमध्ये आज मॉड्युलर पद्धत आलेली आहे. त्याचं आपण जर स्किलमध्ये अपडेट केलं आपल्या, तर ती कामे घेऊन सहज चांगली कमाई करू शकतो. कारण आज मॉड्युलर किचनमध्ये भरपूर कमाई आहे आणि कमी वेळात तुम्ही ती फिटिंग करून कमाई करू शकता. त्याच पद्धतीने स्टडी रूममधील आणि बेडरूममधील जी फर्निचर आहे तीसुद्धा आधुनिक पद्धतीने तयार करून तुम्ही कामे घेऊ शकता. मी म्हटलं होतं की आज जग बदललेलं आहे. त्याचप्रमाणे फर्निचर वर्कमध्ये सुद्धा कम्प्युटर सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. या सॉफ्टवेअरमध्ये प्रत्येक रूमसाठी म्हणजे मग हॉल असेल, किचन असेल, हॉस्पिटल असेल किंवा स्टडी रूम असेल, शॉप असेल, त्याच्या वेगवेगळ्या डिझाईन्स दिलेल्या आहे. आपण कस्टमरला कम्प्युटर स्क्रीनवर या डिझाईन्स दाखवू शकतो. तो त्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्या डिझाईन सिलेक्ट करू शकतो आणि आपल्याला त्याची कामे घेता येईल. फक्त आपल्याला या सॉफ्टवेअरचं नॉलेज किंवा स्किल गेन करायची आहे, त्याची थोडी ट्रेनिंग घ्यायची आहे. हे थोडं कॉस्टली आहे, परंतु जर एकट्याकडून शक्य नाही होत असेल तर पुन्हा जसं मी सांगतो समूहामध्ये आपण हे कामं करू शकतो आणि वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह प्रकारचे फर्निचर्स किंवा डेकोरेटिव्ह फर्निचर्स आपण तयार करू शकतो आणि चांगली कामे घेऊ शकतो. कारण आज आपण बघतो की हॉस्पिटल असो, मॉल्स असो किंवा आपल्या प्रत्येकाच्या घरी, मग तो हॉल असो, स्टडी रूम असो, किचन असो, बेडरूम असो, इनोव्हेटिव्ह आणि आधुनिक पद्धतीचे फर्निचर आहे आणि प्रत्येकाला आज त्याची गरज आहे किंवा त्यांची ती आवड आहे. म्हणून ते पैसे मोजायलाही सुद्धा तयार असतात. त्यामुळे याचा आपण नक्की फायदा घ्या. पुन्हा सांगतो, जर एकट्याला शक्य होत नसेल तर 3-4 मुलांचा समूह तयार करा, ट्रेनिंग घ्या आणि हा व्यवसाय सुरू करा. जरी आपण हा व्यवसाय लगेच सुरू नाही करू शकत, आपला जे एक जनरल व्यवसाय सुरू असताना आपण याची पार्ट टाईम ट्रेनिंग घेऊन मग हा व्यवसाय सुरू करा आणि आपल्या स्किलमध्ये गेन करून या सॉफ्टवेअरचा नक्की फायदा घ्या. उद्योगाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मार्केटिंग. कारण जर आपण मार्केटिंग नाही केली तर आपला व्यवसाय होणार नाही. तर आज मार्केटिंग खूप सोपी झालेली आहे आणि त्याला काही खर्चही नाही आहे. कारण सगळ्यात चांगली मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंग. त्यात आपण सोशल मीडियाचा वापर करू शकतो. जसं फेसबुक आहे, व्हॉट्सॲप आहे, इंस्टाग्राम आहे. इथे आपल्या कामाची सूची तयार करा, त्याचे रेट्स ठरवा आणि त्याचा प्रचार करा. कारण आज म्हणजे 70% लोक या सोशल मीडियाचा वापर करतात आणि हा एक चांगला माध्यम आहे. आपण आपल्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपमध्ये, फेसबुकमध्ये याचा प्रचार करा, आपल्याला नक्की कामे मिळेल. तसंच वेगवेगळ्या प्रदर्शनी भरतात, त्या प्रदर्शनीमध्ये आपले कामाची आपण डिस्प्ले करा. आपण काही तयार केलेले एक मॉडेल्स तिथे ठेवा. त्यामुळे तिथे लोकांना कळेल की आपण ही कामे करतो आणि आपल्याला ती कामे मिळू शकतात. पुन्हा त्याचे हँडबिल्स किंवा फ्लेक्स तयार करा आणि मग वेगवेगळ्या मॉल्स आहे, हॉस्पिटल्स आहे, कार्यालय आहे, लग्न समारंभाचे हॉल आहे, शोरूम्स आहे, इथे ते सर्क्युलेट करा आणि त्याची प्रसिद्धी करा. आपल्याला नक्की कामे मिळतील. काही मुलांचा उद्देश फक्त नोकरी करणे असते. जरी स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहे तरी त्यांना फक्त नोकरी करावायची असते. PWD, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद या विभागात मेसन व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट हे एक पद आहे. याची भरती जाहिरातीद्वारे केली जाते. त्यात आपल्याला अप्लाय करावं लागेल आणि स्पर्धा परीक्षा देऊन आपलं सिलेक्शन होईल. त्यानंतर पुढे आपण ज्युनियर इंजिनिअरपर्यंत तिथे प्रमोशन घेऊ शकतो. याच पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये CPWD, रेल्वे, ऑर्डिनन्स फॅक्टरी, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये एअरफोर्स आहे, नेव्ही आहे, आर्मी आहे, BRO आहे. इथे आपण
अप्लाय करू शकतो, त्याचीसुद्धा जाहिरात येते. त्यासाठी आपल्याला एम्प्लॉयमेंट न्यूज बघावं लागेल किंवा आजकाल नेटवर आपण त्याची जाहिरात बघू शकतो. अप्लाय करून स्पर्धा परीक्षा देऊन तिथे सिलेक्शन होऊ शकतो आणि आपण तिथे या पदावर रुजू होऊ शकतो. इथे एकतर टेक्निशियन म्हणून किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट म्हणून आपण रुजू होऊ शकता. MSCB आहे, PSU आहे, यांच्या मोठ्या मोठ्या टाउनशिप असतात. त्या टाउनशिपमध्ये मेंटेनन्सकरिता मेंटेनन्स टेक्निशियनची गरज असते. त्याची जाहिरात येते. त्या जाहिरातीत आपण अप्लाय करा, स्पर्धा परीक्षा द्या आणि मेंटेनन्स टेक्निशियन म्हणून तिथे आपण रुजू होऊ शकता आणि नोकरी करू शकता. प्रायव्हेट सेक्टरचा जर विचार केला तर मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. आज वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिजेस, आधुनिक पद्धतीचे ब्रिजेस तयार केले जातात किंवा रोड तयार केले जातात. त्यासाठी जसं L&T कंपनी आहे, एफकॉन आहे, अनेक बाहेरच्यासुद्धा कंपन्या आहे. तिथे मेसन या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्याला प्राधान्य दिलं जातो, कारण त्याला स्किल असते, नॉलेज असते. तर आपण याचा नक्की फायदा घ्या. जेव्हा केव्हाही जागा निघाल्या तर तिथे अप्लाय करा आणि रुजू व्हा. तिथेसुद्धा आपल्याला प्रमोशनचे चान्सेस असतात. त्याच पद्धतीने ह्या ब्रिजेसचे जे पिल्लर असतात किंवा बार्स असतात ते तयार केले जातात. रेडीमेड तयार केले जातात. कॉन्क्रीट बार्स, पिल्लर्स, सिमेंट पाईप्स आहे, ब्लॉक्स आहे, ब्रिक्स आहे. याच्या वेगवेगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहे, पब्लिक लिमिटेड कंपन्या आहे. तिथेसुद्धा मेसन या प्रशिक्षणार्थ्याला प्राधान्य दिलं जातो, कारण तुमचा जो स्किल आहे, नॉलेज आहे. तिथेसुद्धा तुम्ही नोकरी करू शकता. एक चांगली संधी आहे, त्याचासुद्धा आपण फायदा घ्यावा. प्लंबर व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्याला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहे. तो स्टेट गव्हर्नमेंटच्या PWD डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद, जीवन प्राधिकरण, ग्रामपंचायतमध्ये मेंटेनन्स टेक्निशियन म्हणून काम करू शकतो. त्याची जाहिरात येते. रीतसर त्याला अप्लाय करावं लागेल. स्पर्धा परीक्षा देऊन त्याचं सिलेक्शन करून घ्यावं लागेल. तिथे सिलेक्शन झाल्यावर तो मेंटेनन्स टेक्निशियन म्हणून तिथे रुजू होऊ शकतो. ह्याच पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा CPWD, रेल्वे, ऑर्डिनन्स फॅक्टरी, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये एअरफोर्स, नेव्ही, आर्मी, BRO, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर इथे सुद्धा तो मेंटेनन्स टेक्निशियन म्हणून काम करू शकतो. त्याच्यासुद्धा जाहिराती येतात. त्या जाहिरातीत त्याला अप्लाय करावं लागेल, स्पर्धा परीक्षा द्यावी लागेल आणि मग स्पर्धा परीक्षेत जर तो नियुक्त झाला तर तिथे मेंटेनन्स टेक्निशियन म्हणून काम करू शकतो. त्याच पद्धतीने MSCB, PSU याच्या मोठ्या मोठ्या टाउनशिप असतात. तिथेसुद्धा त्यांना मेंटेनन्ससाठी टेक्निशियनची गरज पडते. याचीसुद्धा जाहिरात येते. त्या जाहिरातीत तो अप्लाय करून स्पर्धा परीक्षा देऊन तिथे नियुक्त होऊ शकतो. प्रायव्हेट सेक्टरमध्येही अनेक संधी आहे आज, कारण वेगवेगळ्या पद्धतीचे मॉडर्न फिटिंग्स आलेले आहे. जसे जगवार कंपनी आहे, आणखी अनेक कंपन्या आहेत ज्यांचे टॉयलेट्स आणि बाथचे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडर्न फिटिंग्स आलेले आहे. तिथे त्यांना मेंटेनन्स टेक्निशियनची गरज असते आणि ते प्लंबर व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांना प्राधान्य देतात, कारण यांना नॉलेज आणि स्किल असते आणि यांनी ITचं ट्रेनिंग केलेलं असतो. म्हणून तिथेसुद्धा आपल्याला एक नोकरीची चांगली संधी आहे आणि त्याचा आपण फायदा घ्यावा. तसंच आपण कॉन्ट्रॅक्च्युअल टेक्निशियन म्हणून सुद्धा काम करू शकतो वॉटर सप्लाय आणि सॅनिटरी कंपनीमध्ये. इथेसुद्धा आपल्याला नोकरीची चांगली संधी उपलब्ध आहे. अशाच प्रकारे कार्पेंट्री व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी सुद्धा नोकरीच्या अनेक संधी आहे. PWD, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद या विभागात मेंटेनन्स टेक्निशियन पद असते. याची जाहिरात येते. त्या जाहिरातीमध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे, स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. नियुक्ती झाल्यास आपण मेंटेनन्स टेक्निशियन म्हणून या विभागात रुजू होऊ शकतो. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये CPWD, रेल्वे, ऑर्डिनन्स फॅक्टरी, एअरफोर्स, नेव्ही, आर्मी, BRO, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर या विभागात मेंटेनन्स टेक्निशियन पद असते. त्याची जाहिरात येते. जाहिरातीत आपल्याला अप्लाय करावं लागेल, स्पर्धा परीक्षा द्यावी लागेल आणि स्पर्धा परीक्षेत आपली नियुक्ती झाली तर आपण मेंटेनन्स टेक्निशियन म्हणून या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विभागात रुजू होऊ शकतो आणि नोकरी करू शकतो. याच पद्धतीने MSCB, MSRTC, PSU यांच्या मोठ्या मोठ्या टाउनशिप असतात. त्या टाउनशिपमध्ये मेंटेनन्सची कामे निघतात. त्याकरिता त्यांना मेंटेनन्स टेक्निशियनची गरज असते. याचीसुद्धा जाहिरात येते. जाहिरातीत आपल्याला अप्लाय करावं लागेल, स्पर्धा परीक्षा द्यावी लागेल आणि नियुक्ती झाल्यास आपण मेंटेनन्स टेक्निशियन म्हणून त्या विभागात रुजू होऊ शकतो. प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा आज फर्निचरला खूप वाव आलेला आहे. मोठमोठ्या फर्निचर कंपन्या आहे, मॉड्युलर फर्निचर कंपन्या आहे. तिथेसुद्धा टेक्निशियनची गरज असते आणि ITच्या प्रशिक्षणार्थ्यांना ते प्राधान्य देतात. त्याचा आपण नक्की फायदा घ्यावा. पुन्हा
त्याच फर्निचरच्या कंपन्या किंवा मॉड्युलर फर्निचरच्या कंपन्यामध्ये मेंटेनन्स टेक्निशियनची त्यांना गरज असते. तर आपण मेंटेनन्स म्हणजे रिपेअरिंगच्या कामासाठी सुद्धा तिथे आपण रुजू होऊ शकतो आणि याचा फायदा घेऊ शकता. तर याचा नक्की फायदा घ्यावा आणि नोकरी करावी. आपले ITI झालेले आहे म्हणून आपल्याला नॉलेज, स्किल, ॲटिट्यूड अवगत झालेले आहे. त्यामुळे 100% रोजगार किंवा स्वयंरोजगाराची हमी किंवा खात्री आहे. ITIचा ट्रेनी हा फॅक्टरीचा मेन वर्कफोर्स असतो. म्हणून जसे म्हणतात की इन्व्हेस्टमेंट विचारपूर्वक करून करायचे असते, तसेच कुठलीही नोकरी किंवा स्वयंरोजगार करायचा असल्यास आपल्या आवडीचा योग्य मूल्यांकन करून विचारपूर्वक ध्येय ठरवून ते निश्चित करायचे असते. आपल्या आवडी वेगवेगळ्या असू शकतील, परंतु आपला वाटा कोणता आहे, आपलं ध्येय कोणतं आहे, हे आपल्या हातात असते. ध्येय गाठताना ते किती कमी वेळात आणि क्वालिटेटिव्हली कसं गाठता येईल त्याचा विचार करायला पाहिजे. ज्याचा ध्येय निश्चित नसतो तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही. तर आजच निश्चित करा की आपल्याला नोकरी करायची आहे की स्वयंरोजगार. आणि स्वयंरोजगार जर करायचा आहे तर रोजगार सुरू करा आणि इतरांना नोकरी द्या. आपण बघितलं आहे, नोकरी जर करायची असेल तर जाहिरात येते, जाहिरातीत त्याला अप्लाय करावं लागेल, स्पर्धा परीक्षा द्यावी लागेल, त्याच्यानंतर नियुक्ती होईल. जवळपास 1 वर्षाचा कालावधी जातो. या कालावधीत जर आपण स्वयंरोजगार केले तर आपल्या स्किलमध्ये गेन होईल आणि आपल्याला 2 पैसाही मिळेल. तर मला पुन्हा म्हणायचं आहे की जर आपण प्लंबर, मेसन आणि कार्पेंट्री या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी तिघांनी मिळून जर व्यवसाय सुरू केला, समूहामध्ये जर सुरू केलं, तर नक्की तुम्हाला चांगला फायदा होईल आणि तुम्ही चांगले एंटरप्रेनर बनू शकता. कारण तिन्ही व्यवसाय एकमेकाशी संबंधित आहे. कुठेही गेलं तिथे नळाची गरज पडते, तिथेच मेसनची सुद्धा गरज आहे आणि त्याच घरात तुम्हाला फर्निचरची सुद्धा कामं मिळू शकतात. तर नक्की याचा विचार करावा आणि स्वयंरोजगार करा, इतरांना नोकरी द्या. धन्यवाद.